एक होतं की येणाऱ्या भविष्यकाळामध्ये विशाल पाटील संजय काकांच्या विरुद्ध जो उमेदवार आहे त्या विशाल पाटलाला त्या सभेमध्ये एक मताने पाठिंबा दिला असा आपण जाहीर करतो। पत्रकारांनी लक्षात ठेवून की आजची जी मिटिंग आहे ती संजय काकांच्या विरोधात विशाल पाटील असा जो सामना होणार आहे त्या सामन्यामध्ये आमची आजची सभा आहे ते विशाल पाटलाला एक मतानं सहमती देते आणि एक मतानं आमचा ठराव पास झालेला आहे अशा प्रकारे मी जाहीर करतो। आणि पुन्हा एकदा आपल्याला हा लढा असा चालू ठेवावा लागत आहे। येणाऱ्या काही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, पंचायत समिती आहे, आमदारकीची निवडणूक आहे, ते 3-3, 4-4 आमदार लोक आहेत ते काही बोलू शकत नाही, स्वाभिमानाने कुठं बोलू शकत नाही। परंतु ह्या निवडणुकीची पार्श्वभूमीमध्ये पुढच्या निवडणुकीची रिझल्ट वगैरे सगळं लक्षात ठेवा। पुढे जे काही पंचायत समिती आमदारकी आहे त्या निवडणुका सुद्धा आपला जो गट आहे